क्रिकेटच्या मैदानात अनेकदा रोमांचक सामने पाहायला मिळतात, पण कधी कधी खेळाडूंमधील जोश आणि आक्रमकता इतकी वाढते की वादात रूपांतर होतं. असंच काहीसं कोलंबो कसोटी सामन्यादरम्यान पाहायला मिळालं, जिथे भारताचा युवा स्फोटक सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आसिता फर्नांडो यांच्या जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गंभीर दखल घेतली असून दोन्ही खेळाडूंना मोठी किंमत मोजावी लागली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. ही घटना कोलंबोतील कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी घडली. भारताचा पहिला डाव सुरू असताना 17वे षटक सुरू होते. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आसिता फर्नांडोच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालने 45 धावांवर खेळत असताना बाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर फर्नांडोने आपल्या सहकाऱ्यांसोबत सेलिब्रेशन करताना अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. या आक्रमक सेलिब्रेशनमुळे संतापलेला यशस्वी मागे वळला आणि थेट फर्नांडोकडे धावून गेला. या दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढला आणि परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही खेळाडूंचे डोके एकमेकांना धडकले. ही परिस्थिती पाहून श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी तातडीने मध्यस्थी केली आणि दोघांना एकमेकांपासून दूर केलं. त्यानंतर यशस्वी निराशेत पॅव्हिलियन मध्ये परतला. मैदानावर घडलेल्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि काहीच वेळात तो इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेत आयसीसीने कठोर पावलं उचलली. आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.12 अंतर्गत दोन्ही खेळाडूंना लेव्हल 1 च्या नियमभंगामुळे दोषी ठरवण्यात आलं. या नियमाचा संबंध आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडू, स्पोर्ट्स स्टाफ किंवा पंचांशी अनुचित शारीरिक संपर्क साधण्याशी आहे. मॅच रेफरी अँडी प्रायफ्रॉक्ट यांनी दोघांसाठी शिक्षेचा प्रस्ताव मांडला, ज्याला यशस्वी जयस्वाल आणि आसिता या दोघांनीही कोणतीही हरकत न करता मान्यता दिली. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणी घेण्याची गरज भासली नाही. आयसीसीच्या नियमानुसार या शिस्तभंगाच्या कारवाईत यशस्वी जयस्वाल आणि आसिता या दोघांच्याही सामन्याच्या मानधनीत म्हणजेच मॅच फीच्या 25% रक्कम दंड म्हणून कापण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही खेळाडूंच्या शिस्तीच्या खात्यात प्रत्येकी एक डिमोटिक पॉइंट देखील जमा करण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या 24 महिन्यात या दोन्ही खेळाडूंवर अशा प्रकरणाची कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झाली नव्हती. त्यामुळे त्यांना तुलनेने कमी आणि प्राथमिक स्वरूपाची शिक्षा सुनावण्यात आली. यशस्वी जयस्वाल आपल्या शांत स्वभावासाठी आणि उत्कृष्ट खेळासाठी ओळखला जातो. तो क्वचित कधी अशा वादात अडकलेला दिसला. मात्र या मैदानावरील हॉट हेटेड मोमेंटमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्याच आयसीसीच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. मैदानावर स्पर्धा असणं आणि आक्रमकता दाखवणं साहजिक आहे, पण क्रिकेट भावना दुखावणारं वर्तन खेळाडूंना महागात पडू शकतं. हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं. क्रिकेट रसिकांसाठी हा एक चर्चेचा विषय ठरला असून तरुण खेळाडूंना अशा प्रसंगी संयम बाळगणं किती गरजेचं आहे यावरही क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.